शिवसेना के ठाकरे गुट के अकोला जिले के बालापुर से विधायक नितिन देशमुख ने एक विवादित बयान दिया कि शिव सैनिक और जनता आज भारत पाकिस्तान क्रिकेट मैच खेल रहे भारतीय क्रिकेटरों के चेहरे पर काली खपोत देंगे। वे आज अकोला में ठाकरे की शिवसेना महिला विंग द्वारा आयोजित मेरा देश मेरा कुंकू विरोध प्रदर्शन के दौरान मीडिया से बात कर रहे थे। विरोध प्रदर्शन शहर के नए बस अड्डे के सामने मदनलाल ढींगरा चौक पर आयोजित किया गया था। इस अवसर पर ठाकरे गुट की महिला कार्यकर्ताओं ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह को कुंकू और चूड़ियों का उपहार भेजा। इस विरोध प्रदर्शन के दौरान ठाकरे गुट की महिला कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। देशमुख के इस बयान से एक नया विवाद खड़ा होने की संभावना है। शाहिद इकबाल की रिपोर्ट। पाकिस्तान मॅच मला सांगा, ज्या पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये घुसून आमच्या महिलाचं कुंकू पुसलं, धर्म विचारून कुंकू पुसलं आणि देश के पंतप्रधान उस वक्त कहते थे पानी और खून एक सरीका बह नहीं सकता, और पानी और खून एक सरीका नहीं बह सकता तो क्रिकेट एक सरीके क्यों खेल रहे हैं? क्या मजबूरी है? ऐसी कोणती मजबूरी आई ये देश के गृह मंत्री पे, अमित शाह जी पे, उनके बेटे पे, कि पाकिस्तान के साथ आपको क्रिकेट खेलने की ऐसी क्या मजबूरी है? क्या आप चंदा जमा करने के लिए पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं? क्या लोगों को इधर कहना चाहते हैं हिंदू मुस्लिम आप कहते हैं, पाकिस्तान के साथ हम पाकिस्तान को पानी नहीं देंगे ये कहते हैं, और पाकिस्तान का नाम लेके वोट मांगते हैं। जो पाकिस्तान में ने हिंदुस्तान में आके वो आतंकवादी ने हमारा महिलाओं का कुंकू, आमचं कुंकू पुसलं, त्याच्यासोबत अशी कोणती मजबुरी आली तुम्हाला क्रिकेट खेळायला? अरे अमित शहाजी, थोडीशी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। जेव्हा हा तुमच्या मुलाने निर्णय घेतला, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होतं पाकिस्तान संघ क्रिकेट खेळायचा कशासाठी निर्णय घेतला। म्हणून अमित शहाचा आम्ही निषेध करतो आणि आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी आज इथं आपलं कुंकू जमा करून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना कुंकू पाठवत आहोत आणि इथल्या सर्व महिलांनी बांगड्या जमा केल्या आपल्या हातातल्या। अमित शहाजी, आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आमचं कुंकू पाठवतो, परंतु तुम्हाला आम्ही बांगड्या पाठवतो। या बांगड्या घाला, तुमची जर हिम्मत नसेल तर या बांगड्या घाला आणि घरात बसा। जावेद मियां आपला सर, आंदोलन सर्वांना माझा जय महाराष्ट्र। पहलगामचा जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला होता। तो धार्मिकच नसून त्यांनी पर्टिक्युलरली कोणा पुरुषांना टार्गेट केलं की जे हिंदू आहे, असा जो म्हणजे अतिशय आतंकवादी हल्ला जो आहे तर तो कोणी घडवला तर पाकिस्ताननी। आणि आज आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या भ्याड हल्ल्याला सिंदूर असं मोठं नाव दिलेलं आहे, पण ते सिंदूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे। त्या सिंदूरचा अपमान हे करत आहे खऱ्या अर्थानं। म्हणून हा जो आमचं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं आंदोलन आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज भारत पाकिस्तानचा सामना रद्द व्हावा ही आमची शिवसेनेची मागणी आहे। त्याकरता मोठ्या संख्येनं महिला वर्ग इथं उपस्थित झालेला आहे। बांगड्या कोणासाठी पाठवत आहे? अमित शहासाठी पाठवत आहे, कारण की त्यांचा मुलगा जय शाह कोण आहे तर ते BCCIचे अध्यक्ष आहेत। त्यांना माहीत नाही का की आज अशा प्रकारचं असं वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे किंवा जोडूनही नाही घेतलं पाहिजे पाकिस्तानासोबत, आपल्यासोबत ज्यांनी आमच्या महिला भगिनीचा अपमान केला आहे, आमच्या सिंदुराचा अपमान केलेला आहे। आज त्या सिंदुराचा जागोजागी सिंदूर आमचं सिंदुराचं अभियान करत आहे, दांडिया खेळत आहे, हे निषेधार्थ नाही आहे? पाकिस्तान काय करत आहे? पाकिस्तानासोबत खेळलं पाहिजे का आपण? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याकरता शिवसेना महिला आघाडी हे एकवटलेली आहे।